नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. तर आपण करणार निफ्टीचा ॲनालिसिस. आज डेट आहे 28 जुलै, म्हणजेच महिन्याचा शेवटचा मंगळवार. निफ्टीची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे आणि सगळ्या स्टॉक्सची पण एक्सपायरी आहे. चला, तर सगळ्यात पहिलं आपण काय चेक करणार आहोत? तर सगळ्यात पहिलं आपल्याला शिफ्टिंग चेक करायचे. शिफ्टिंग मध्ये काय दाखवतंय? तर रेजिस्टन्स साईडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,050 वरून 24,009 वाजून 22 मिनिटाला. या शिफ्टिंगला कन्सिडर करू शकतो आपण. पर्सेंटेज पहिलं ग्राफ ओपन करून चेक करूया की वरती कोण गेलं. फक्त ओआय चेंज गेला होता, म्हणजेच तुमचा रेजिस्टन्स कुठे आहे? 24,000 वरती. आता येऊया सपोर्ट साईडला. सपोर्ट साईडला पण मला शिफ्टेड फ्रॉम बॉटम दाखवतोय 23,950 वरून 24,000ला. ही शिफ्टिंग झालेली आहे 9 वाजून 15 मिनिटाला. तर हिला मी कन्सिडर नाही करणार. तर माझ्यासाठी सपोर्ट स्ट्रॉंग आहे कुठे? 24,000 व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. रेजिस्टन्स पण माझा स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. एकामुळे माझा रेजिस्टन्स शिफ्ट होत नाही. तर आज मार्केटमध्ये काय दिसतंय? सपोर्ट वरनं कॉल आणि रेजिस्टन्स वरनं पुढचं ट्रेड. तर आता मार्केट कुठे? 24,000च्या रेंज मध्ये आपण वाट बघायची. जर समजा सपोर्ट साईडला काही विकनेस नाही येते तर 24,000च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड. रेजिस्टन्स मध्ये काही विकनेस नाही येते तर 24,000च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड. ओव्हरऑल जर बघितलं तर अजून जोपर्यंत विकनेस येत नाही तोपर्यंत मार्केट साइडवेज असण्याची शक्यता आहे. जर समजा साइडवेज असेल तर ऑप्शन बायरने ट्रेड करू नये. का नाही करायचे? कारण आज एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम डीके होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण जेवढी टाइम व्हॅल्यू आहे ती सगळी झिरो होणार असते. तर डीप इन द मनी मध्ये ट्रेड करायला प्रिफर करा. ऍट द मनी मध्ये ट्रेड करू नका. ऍट द मनी मध्ये काय होऊ शकतं? प्रीमियम मध्ये टाइम व्हॅल्यू असते तो डीके होणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केट मध्ये. धन्यवाद.